चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. तर आपला चक्र ध्यानाचा कार्यक्रम सुरू होतोय. खरं तर अधिक मास महिन्यानिमित्तच मला असं वाटलं की लॉन्च करावा चक्र ध्यान. कारण कसं आहे की पहाटेचा ध्यान कार्यक्रम बरेच दिवस झालेला नाहीये. आणि चक्र ध्यानाबद्दल बरेच जण विचारतही होते. आता एक शंका मगाशी अशी आली की तुम्ही नवरात्रात घ्यालच की म्हटलं नाही. नवरात्रात तर देवी ध्यान होईल. हो म्हणे नाही मागच्या वेळेला नवरात्राच्या आधी पण झाला होता. तर आपलं असं काहीच नसतं. सगळ्यांना मी सांगते नवीन लोकांना की या महिन्यात हे त्या महिन्यात ते एक्सेप्ट नवरात्रात देवी ध्यान घेतो. त्या व्यतिरिक्त असं काही ठरलेलं नाहीये. तर चक्र ध्यान पुन्हा केव्हा होणार मला माहिती नाही. कारण आत्ता न जॉईन करता काही लोक नंतर जॉईन करतो म्हणायला लागले. तर असं काही नसतं. आणि 2-3 दिवस मंगळवारपासून चाललंय पण मी वाढवतीये वाढवतीये वाढवतीये. तर आत्ता सुद्धा शेवटची आज अपॉर्च्युनिटी आहे. उद्या सकाळपासून ध्यान सुरू होणार आहे. आणि अजून 2 दिवस फार तर सोमवार, उद्या रविवार आहे. रविवार, सोमवार, मंगळवार. मंगळवारचाही दिवस तुम्हाला मिळेल. कारण या चक्र ध्यानाला मी काय म्हणतेय खास अभ्यास वर्ग म्हटलंय. जर तुम्ही मेसेज बघितला मी आता परत चक्र ध्यानावर टाकलाय आपल्या ध्यानाचा. म्हणजे ध्यान ग्रुपवर तो टाकलाच होता. पण आता मी मुद्दा मला रेफरन्ससाठी. तर काय म्हटलं होतं तुम्ही ध्यान बोध ग्रुपवरचा तो मेसेज वाचून बघू शकता. त्याच्यात म्हटलं होतं सर्वांगीण विकास साधा. तर पहिल्यांदा डायरीमध्ये लिहून घ्या कारण आजची मीटिंग दोन्ही गोष्टींसाठी आहे. एक ज्यांना अजून एक संधी हवी त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि ज्यांनी ऑलरेडी चक्र ग्रुप जॉईन केलाय त्यांच्यासाठी सुद्धा आहे. प्रतिपदा आहे सोमवारी. सोमवती अमावस्या आहे. अमावस्येनंतरच्या येणाऱ्या प्रतिपदेला आपल्याला 2 वेळा मिळतात शिवसरोदय शास्त्राप्रमाणे संकल्प रिव्हिजनच्या. तर ज्यांनी हे शिवसरोदय शास्त्र केले त्यांच्यासाठी. ज्यांनी केलेलं नाहीये त्यांना सुद्धा संकल्प लिहिण्यापुरतं काही हरकत नाहीये. तर हे 2 वेळा मिळतात आणि सोमवारी सोमवती अमावस्या आहे. आणि अमावस्येचा क्षय प्रतिपदेचा क्षय होऊन ते आले आपण पाळणार आहोत. मला काही म्हणायचं नाही दुसरीकडचे पाळत नाहीत असं नाही तसं नाही मला वाटतं ते मी सांग. कारण ग्रहमानात विविध पोर्टल ओपनिंगला सुरुवात झालेली आहे. जून महिना हा खास विशेष आहे. त्यामुळं आपण हा चक्राध्यान लॉन्च करत आहोत. आता सर्वांगीण विकास म्हणजे हा जो चक्राध्यान आहे तो आध्यात्मिक विकास, शारीरिक विकास आणि आपल्याला मटेरियलिस्टिक सुद्धा देतोच देतो. चक्राध्यान, आपला चक्राध्यान सर्व काही आपल्याला देतो. त्यामुळे सर्वांगीण विकास साधा 42 दिवसांच्या शक्तिशाली चक्राध्यानाने. तर 42 दिवस आहे म्हणजे 5 दिवस आठवड्यातले होतील. 5 दिवस आपण एक चक्रा करणार आहोत. आणि मग 7 5 35, 7 सखून 42, 6 दिवस म्हटले. बघू कसं आहे ते. पण 5 दिवस तर होईल याची मी गॅरंटी देतीये. 5 दिवस धरून चालू आपण झाला तर 6वा दिवस. तर असं आहे की 3 दिवस तरी तुम्ही मूलाधार करून घ्या. कारण आपली थोडी चक्र देण्याची पद्धत वेगळी आहे. आपण मूलाधार चक्रा एक चक्रा एक कमीत कमी 5 दिवस तरी करणार आहोत. आणि खालचे चक्रा झाले नाहीत तर मध्ये आधी जॉईन नाही करतायत. कारण सगळ्यात महत्वाचं मूलाधार चक्र. जर आपल्या आयुष्यात जो काही रोल एनर्जी कंट्रोलिंग आहे तर मूलाधार आणि हृदय चक्र हे जास्त महत्वाचा रोल प्ले करतात. 80% तर मूलाधारच एनर्जी देतो सगळ्या चक्रांना. पण वरची चक्र सुद्धा खालच्या चक्रांना काही रोल प्ले करतात. पण मूलाधार जर बॅलन्स नसेल तर सगळ्या चक्रांना एनर्जी कमीच असते. मूलाधार हे जीवनाचं आयुष्याचं सगळा समतोल राखणारे चक्र आहे. आणि मूलाधाराचे प्रॉब्लेम आयुष्यात खूप प्रॉब्लेम आणतात. म्हणजे ज्यांना खूप समस्या आहेत ना जीवनात त्यांचं मूलाधारच व्यवस्थित केलं तर आयुष्य लगेच बदलू शकतो. मग हे मूलाधाराचे 3 दिवस तर कमीत कमी तुमचं झालं पाहिजे. मग पिरियड असू देत काय असू देत मला पर्सनल अशा वैयक्तिक शंका विचारू नका. जनरल सांगतेय. मूलाधार जर 3 दिवस झालं तर पुढचं करायचं आहे चक्रा. नाही तर तुम्ही माझं ऐकलं नाही तर जे काय होईल ते तुम्ही निस्तरा. कारण काही गोष्टी मी बोलू शकत नाही, काही गोष्टी मी सांगू शकत नाही. कारण कसं आहे की पिरियडमध्ये येऊ नका पिरॅमिडला हे माझं नेहमीच सांगणं असायचं.
त्याला काही जणांनी हुज्जत घातली की अलीकडचं कुठला जमाना चाललाय, काय चाललंय वगैरे. पण मला ते इन्स्टिंक्ट्स होते आणि परवा व्हिडिओ पोस्ट केलाय पिरॅमिड मर्कबा ग्रुपवर. त्यांनी पण तसंच म्हटलंय. नसेल त्या व्हिडिओत तर मला सांगा, मी शोधते. पण मी पाहिला मागच्या आठवड्यात त्याला त्यांनी म्हटलेलं आहे असं. तर प्रेग्नन्सी आणि पिरियड याला येऊ नका असं म्हटलंय. का? तर एनर्जी जास्त असते आणि मग प्रेग्नन्सीत ऊर्जा जास्त झाली तर गर्भाला काही परिणाम होऊ शकतो. तसंच जेव्हा निगेटिव्हिटी बाहेर शरीराची पडत असते, त्यावेळेला त्या कुंडलिनीला हलवून काय उपयोग आहे का? निगेटिव्ह आहे ते काढून जर टाकलं नाही शरीराने, तर पॉझिटिव्ह भरलं, तर सगळा निगेटिव्हचा जास्त स्त्रोत होणार आहे. समजा 5 हे निगेटिव्ह ऊर्जा आहे शरीरात, 5 सध्या. काही काही कारण असतं ना. आणि मग पॉझिटिव्ह भरायला सुरुवात केली, तर त्याची 10 निगेटिव्ह होऊ शकते ना. मग पिरियडच्या वेळेला निगेटिव्हिटी सगळी चालू असते. म्हणून यायचं नाही. आणि प्रेग्नन्सीमध्ये गर्भाला काहीच चालत नसतं ना. औषधं नाही, काही नाही, काही नाही. आणि मग ऊर्जा जास्त झालेली कसं ते चालणार आहे, म्हणून यायचं नाही. म्हणून ते चक्र ध्यानाला आणि देवी ध्यानाला सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपलं देवी ध्यान, आपलं चक्र ध्यान पिरियडमध्ये करायचं नाही. आता देवी ध्यानमध्ये फक्त कुंडलिनी ध्यान. बाकी सगळे देवी ध्यान चालणार आहेत. 15 का आता मला वाटतं 18 देवी ध्यान आहेत. पूर्वी 9 होते. पण आता वाढवलेत आपण. त्यातलं फक्त ते कुंडलिनी करायचं नाहीये. कारण कुंडलिनी ही स्फोटक आहे. अणुबाम अणुबाम एवढी शक्ती कुंडलिनीमध्ये आहे. सगळ्या ब्रह्मांडाला कुंडलिनी उत्पन्न करते. कुंडलिनी ऊर्जा ही शक्ती आहे. स्फोटक आहे. जबरदस्त बॉम्ब स्फोटा एवढी ताकद आहे तिच्यात. आणि तिला म्हणजे अज्ञानाखाली हाताळायचं नाहीये. म्हणून आपले चक्रध्यान हे शक्तिशाली आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल दुसरीकडे चालतं दुसरीकडे. पण मी काय डिझाईन केलं ते मलाच माहिती. त्यामुळं आपलं कमीत कमी 3 दिवस मूलाधार झाल्याशिवाय दुसरी चक्र करायची. तुमची काही कारण असू देत. ते तुम्ही सांभाळा. मी हे जनरल सांगून ठेवलेलं आहे. मग तुम्ही समजा हे खालचं नाही करता आलं ना, ह्याच्यापर्यंत मणिपूरपर्यंत तुम्ही हृदय ध्यानाला या. त्यावेळेला जॉईन करून गेले सांगा. तुम्ही हृदय ध्यान करा, कंठ करा, आज्ञा पुढचे करा. पण खालचं स्वाधिष्ठान मणिपूर नाही करायचं. जर मूलाधार झाला नाही तर ही सगळ्यात महत्वाची सूचना लक्षात ठेवा. आता खास अभ्यास वर्ग म्हटलंय. तर उद्दिष्ट अशी आहेत आपल्या चक्रध्यानाची. हे बघा, जनरली 42 दिवस ध्यान केलं, कसलंही असू देत, साधं श्वासावरचं सुद्धा जर ध्यान केलं, तर असं म्हटलं जातं गोळ्या कमी होतात. पण आपल्याला नियमित 42 दिवस जमत नाही बऱ्याचदा. म्हणून एक माझाच अभ्यास स्वतःचा आहे, की 42 दिवस जर लागोपाठ केलं ध्यान न चुकवता, तर खरंच बदल होत आहेत का? किती बदल होतात? आता पिरॅमिडचे सुद्धा उपयोग येतात, व्हिडिओ येतात. पण माझं असं आहे, की जोवर आपण एक्सपेरिमेंट करत नाही, आपण बघत नाही, साक्ष अनुभवत नाही, तोवर कशाला मानायचं नाही. मग हा एक आपण अभ्यास करणार आहोत यावेळेला, की खरंच 42 दिवसाच्या ध्यानाने होतो काय? भलं आपण चक्र ध्यान करतोय. श्वासावरचं ध्यान केलं तर अजून काही छान होणार आहे, हे लक्षात घ्या. असं काही नाहीये. कारण चक्र ध्यान वेगळं, श्वासावरचं ध्यान वेगळं, विपश्यना वेगळं. एक वेगळे इंटेन्शनचं कारण असतं ते. म्हणून मग हा संकल्प पहिला आहे. पहिला संकल्प 42 दिवस ध्यान करायचंच आहे. आणि म्हणून त्याचे परिणाम काय काय होतात, हे एक बघायचंय. खरंच गोळ्या कमी होतात का? काय काय पॅरामीटर्स बदलतात? ब्लड रिपोर्ट्स बदलतायत का? आपले आजारांचे दुखणे तर कमी होतात. आतापर्यंत चक्र ध्यान घेतलं, त्याचे रिझल्ट दुखणे कमी झाले, कांती बदलल्या, केस बदलले, नख बदलले, नखांची वाढ बदलली, नखं तुटत होते ते थांबले, कॅल्शियम वाढलंय, गुडघेदुखी थांबलीये, कंबरदुखी थांबलीये, मणक्यांचे दुखणे थांबलेत, थायरॉइडच्या गोळ्या कमी झाल्या डोस. हे तर रिझल्ट्स आपण बघतोच. आपले आहेत, युट्यूबवर आहेत.
हे भरपूर रिझल्ट्स आपण बघितलेत. पण आपल्याला आता पुराव्यासकट करायचं. म्हणजे एक एक प्रॉपर अभ्यास वर्ग म्हटलाय. मग अभ्यास करण्याची कोणाची कुवत आहे? मग याला पहिल्यांदा घातली कंडिशन. ती कंडिशन वाचलेलेच कितीतरी नाहीयेत. त्यांना ते वाचता येत नाही, त्यांना ते समजत नाही. त्यांना पुन्हा पुन्हा म्हणते, "अहो मेसेज नीट वाचा. काय पाठवायला सांगितलंय ते पाठवा." त्यांना काय करायचंच नाहीये. कोणी नुसतंच टेस्ट रिपोर्ट फेकतंय. मी याला म्हणते तुम्ही माझ्या थोबाडावर फेकता. अशा ह्याच्यात 2024चे रिपोर्ट पाठवले, कुठलेही पाठवले. याला मी फेकणं म्हणते. कारण तुम्हाला वाचायचंच नाहीये तिथे मी कुठले रिपोर्ट कधीचे म्हटलीये. आणि जुने रिपोर्ट पाठवतात. कोणी मुद्दाम डेट कट केली आहे, कोणी फोटोच चांगले घेतले नाहीत, की वाचताच येऊ नये. रिपोर्ट काय आहे? म्हणजे असे सगळे मला उल्लू बनवायला जातात. पण तुम्हाला मी एक सांगते, कोणी उल्लू बनवायला जातं, कोणाचं नकळत काही कळतच नाही तसं होतं. काहीतरी टाकायचं, काही पण करायचं असं. कोणी उल्लू बनवायला जातं. पण तुम्हाला मी सांगते, मी खूप कष्ट घेणारी बाई आहे. प्रत्येकीचे रिपोर्ट वाचून सगळं डोक्यात ठेवलंय, कोणाला काय आहे, कोणाला काय आहे. लक्षात घ्या. एवढं हार्ड वर्क मी करत असते. आणि मग तुम्ही कोणाला फसवायला जाता? 60 विद्यार्थ्यांच्या होम असाइनमेंट मी जेव्हा चेक करायची, असाइनमेंट होम जिथे कॉपीच असते. तिथे मी लगेच कॉपी म्हणायची. कॉपी रोल नंबर किती रोल नंबरचं कॉपी केलं. आणि पहिल्याच दणक्यात विद्यार्थ्यांना कळायचं, की "धेन मॅडम काय चीज आहे." असाइनमेंट कॉपी करता यायच्या नाहीत माझ्या लक्षात घ्या. जिथे 100% कॉपी म्हणूनच असतं सगळं असाइनमेंट वर्क म्हणजे. तर प्रत्येकाला वेगळाच असाइनमेंट मी द्यायची. प्रत्येकाला चेक करण्यात कष्ट घ्यायचे विद्यार्थ्यांचं बघून सगळं. तर इथे खास अभ्यास वर्ग म्हटलाय. आता पुढचं वाचतीये बरं का. कारण ही मीटिंग मला मग त्यासाठी घ्यावी लागली. कारण खूप लोकांना 10-10 मेसेज केले मी. तरी सुद्धा अजून कोणाचं काही व्यवस्थित आलेलं नाही. आणि या लोकांना घेण्याचं मला तरी इच्छा नाही. पण एक करुणा असते ना, ते करुणामय हृदय आहे म्हणून तर मी आज या खुर्चीत बसली आहे. ते करुणा जागृत होते. चला अजून एक संधी म्हणून मीटिंग. कारण प्रत्येकाला कुठे सांगत बसायचं. मग फोन करू का? फोन करू का? सगळ्यांना मलाच फोन करायचा असतो. सगळ्यांना दुसऱ्या कोणाला फोन करायचा नसतो. फोन करू का? कारण फोन केला की मग मॅडम सरळ सांगतील आणि तेवढा पण करू. मला वाचायचं नाही, मला ते डोक्यात घ्यायचं नाही, मला दुसऱ्या कोणाला फोन करायचे नाहीत. अशी पण उदाहरणं आहेत. असं असताना सुद्धा मी एक संधी देतीये. तर बघा, अटी लिहिल्यात खाली. 9 तारखेच्या रात्री 12 पर्यंत. आता 9 तारीख काय आणि 13 तारीख काय? अजून तिथेच आहोत. अजून कित्येकांनी पाठवलंच नाहीये. नुसतं सोडून दिलं. मी म्हटलं मेसेज नीट वाचा, पूर्ण पाठवा. वाचायचं आणि सोडून द्यायचं. त्याला उत्तरं सुद्धा नाहीत. मग मी यांना म्हणते, ही सगळी लोकं मला छळतात. छळतात, लिटरली छळतात. कारण तिथे त्यांनी म्हणायला हवं, मागं सुलक्षणा मॅडम एकदा म्हटल्या होत्या, "माझ्याकडे टेप नाही." मग त्याला उत्तर आलं पाहिजे, "माझ्याकडे टेप नाही. मॅडम थांबा, रिपोर्टला 2 दिवस जातील." काहीतरी तर म्हटलं पाहिजे. 2 गोष्टी मागवल्या. एक टेस्ट रिपोर्ट मागितले आणि एक निरीक्षणं तुमची, मोजमापं, वजन. सगळ्यांचंच वजन जास्त आहे असं नाही. बघूयात ना. कमीवाल्यांचं वाढतंय का आणि वाढलेल्यांचं कमी होतंय का हे बघू ना. काय प्रत्येकाचं कमीच होतंय का हे पण बघू. मग तिथे मोजमाप मागितलीत, वजन मागितलं. ठीक आहे, वजन काटा घरात नसतो. मग टेप शेजारी-पाजारी जायला किती वेळ लागतो? आणि दुकानातनं आणायला किती वेळ लागतो? मग एवढा जर आपल्याला खर्च करायचा नाहीये, मग हजारो रुपये घालून बसा ना, घ्या ना कोर्स तिकडे करा ना. मग ₹30,000 फी मला सांगितली रुपाली यांनी मॅडमनी परवा, पाठक मॅडमनी. चक्राध्ययनाची 21 दिवसाची 30,000 फी त्यांच्या मॅडम घेतात. मग फी भरा आणि करा दुसरीकडे. काही लोकांना फोन केले, की तुम्ही का येत नाहीये? तुम्ही का नाही घेतले? तर त्यांचं काही 1-2 जणांचं उत्तर आलं, "तुमचं लिखाण कुठं जमणार आहे आम्हाला? बघा उत्तरं कशी आहेत." म्हटलं, "माझं लिखाण? तुम्हाला ते एवढं काय-काय आहे. शारीरिक समस्या आहेत, प्रापंचिक समस्या आहेत, तर मग तुम्हाला काही करायचं नाही, तर माझं लिखाण
एवढंसं तुम्हाला जमू शकत नाही? शनिवार, रविवारचं काही लिखाण असतं तेवढं, एवढं का हो ते अवघड आहे? हां, तुम्ही जर मला म्हटलात, की मला पहाटे उठणं जमणार नाहीये सध्या, कारण माझी अवस्था अशी आहे, मला नाही जमू शकत पहाटे उठणं. कारण मला 8ला घराबाहेर पडायचं असतं. मग ध्यानानंतर जी झोप येते ती कधी संपेल काहीच सांगता येत नाही. म्हटलं तुम्ही उठण्याचं कारण सांगितलं तर मला समजू शकतं किंवा मी बिझी आहे, मला नाही जमणार, असं-असं आहे, लग्न आहे, अमकं आहे, टमकं आहे. पण तुम्ही हे कसं म्हणू शकता तुमचं लिखाण कुठं जमणार आहे आम्हाला? मग म्हटलं एवढं का हो अवघड आहे? तुम्ही पहाटेचं उठण्याचं अडचण हो, मग मला उठता येणार नाही. का? मग रात्री इतके वाजतात. ना, 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 सबबी, सबबी, सबब. मी फोन ठेवून दिले. माझ्या जवळचे आहेत त्यांना मी हलवलं. निलिमादेवी मॅडमना फोन केला, त्या प्रीतीदेवी मॅडमना केला, शैलजा मॅडमना मेसेज टाकला, "तुम्हाला करायचंय का नाही?" माझ्या लोकांना मी हलवलं. असं तुमच्या लोकांना तुम्ही हलवलं का? एका मॅडमच्या 2 बहिणी इथे आहेत आणि त्या 2 बहिणी नेहमी माझं डोकं खातात, नेहमी. मी त्या मॅडमना नेहमी फोन करते, की तुम्ही व्यवस्थित असता तुमच्या बहिणींना सांगणार कोण? तुमच्या बहिणींना सांगण्याचं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही बोलताय, नाही बोलत, भांडणं झाली आहेत का? नाही, भांडणं नाही झाली. मग कोण सांगणार तुमच्या बहिणींना? त्या दरवेळेला माझं का डोकं खातात? आता हे सुद्धा चक्रध्यान करताना मी नावं घेत नाहीये. तसाच घोळ घातला दोघींनी. अजूनपर्यंत काही आलेलं नाही. मग काल त्या बहिणीला फोन केला. अहो, तुम्ही पाठवलं, तुमच्या बहिणींना कोण सांगणार? नाही, मी गावाला आली. तुम्ही बोलता का नाही बोलत? भांडणं झाली आहेत का? तुमच्या बहिणींना एवढ्या समस्या आहेत. कोण काळजी घेणार त्यांची? तुम्हाला वाटत नाही ते साधक म्हणून जोडले गेलाय? साध्या बहिणींना तुम्हाला जोडावंसं वाटत नाही, त्यांना नीट सांगावंसं नाही, मी सांगितलं ना चक्राद्याने. मग पुढं काय, काय द्यायचंय, काय नाही द्यायचं? त्या ग्रुपला नसतील, सांगणार कोण? मॅडम तुम्ही फोन करा. मी गावाला आले. मग फोन करा. त्यांना सगळं व्यवस्थित द्यायला लावा. त्यांनी फोन केलेला दिसत नाही. या बहिणी आत्ता सुद्धा माझ्याशी हुज्जत घालत आहेत. हुज्जत म्हणजे हुज्जतच. मी प्रश्न विचारला. तुम्ही माहिती सगळी नीट दिलेली नाहीये. तुम्ही मेसेज वाचला का? तुम्ही त्या ग्रुपला नसेल, तर तुम्ही बहिणीकडनं मागून घ्या. बहिणीने तुम्हाला फोन केला होता का? एकच काहीतरी उत्तर दिलं. मी म्हटलं, "तुम्हाला जे प्रश्न विचारलेत सगळे, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता का?" "हो, नाही, 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 काही नाही." आणि मग मी फोन करू का? मी म्हटलं, "पहिल्यांदा उत्तरं द्या तुम्हाला प्रश्न विचारले." अजूनही आलेले नाही. इतका जीव खाणं चाललंय माझ्या. काही ठराविकच लोकं ही अशी वागतात. एवढं तुमच्या बहिणीचा फोन तुम्हाला आला होता का? बोलताय का तुम्ही? मग त्याच्यात हो म्हणायला काय जातं, नाही म्हणायला काय जातं मला कळत नाही. आणि असं जर केलं ना, ती जी बहीण सगळं व्यवस्थित करते तिलाही उडवून टाकणार आहे. कारण पात्रच नाही मग तुम्ही. तुम्ही जर तुमच्या नातेवाईकांना घेऊन जात नाही, एवढी साधी मदत करत नाही, तुमची लाख भांडणं असतील. अशा वेळेला मॅडम म्हणतायत म्हटल्यावर तरी पाठवून द्यायला काय प्रॉब्लेम आहे का? कधी विसरणार? कधी क्षमा करणार? एवढ्या खिचपत पडल्यात बहिणी दुःखाने, बहिणींना एवढं आहे आणि आपण फक्त आपल्यापुरतं पाहावं आणि मग मी गावालाही म्हणावं त्या या डोकं खाणाऱ्या बहिणी, दोन्ही बहिणी आणि तिन्ही बहिणी असे बरेच ग्रुप्स आहेत आपल्या ह्याच्यात. ना कोणी जावांना सांभाळून घेतं, ना कोणी बहिणींना सांभाळून घेतं. मग तुमचे सगळे द्वेष बाहेर येतात. ती तशी, ही अशी. काय करायचंय मग साधं ग्रुपमध्ये राहून? म्हणजे 2 वर्षापूर्वी पण तेच ऐकलं. मागच्या वर्षी पण तेच ऐकलं आणि यावर्षी पण तेच. सगळी काळजी फक्त मंगल मॅडमनी घ्यायची. तुमच्या बहिणींची, तुमच्या जावांची, तुमच्या नंदांची, तुमच्या भावजयांची आणि मग बोलायचं झालं तर, "नाही, नाही, माझी नणंद वाचेल." नको, 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 नको. अरे मग तुम्ही लिहूच नका ना, त्यांना कळेल अशा भाषेत. जनरल लिहा ना, नाही लिहीत. मग तिथे हे येतं, नणंद वाचेल, भावजय वाचेल. म्हणजे हे लोकं कित्येक जण अशीच सोडून गेलीत. तर हे इतकं चिडचिड करायला लावतात काही लोकं मला आणि मग लोकांना असं वाटतं आपल्याला मंगल मॅडमचं लिखाण जमत नाही. जॉइनच होऊ नये. खूप सुंदर. कारण मला नाही ते त्रास देत आणि स्वतःही घेत नाहीत. आणि हे जे ज्यांनी उत्तर दिलं नाही ना,
त्यांनी 2 थोबाडीत मारून घ्या, की मॅडम तिसऱ्यांदा म्हणतात तुम्ही त्या बहिणीला विचारलं का तिचा फोन आलता का? 2 थोबाडीत मारून घ्या तुम्ही, की मॅडमच्या एवढ्या प्रश्नाला मी उत्तर देऊ शकले नाही. हो आणि नाही. म्हणजे किती पारखून, पारखून माझ्याशी हे करायचं. 9 तारखेच्या रात्री 12 पर्यंत हे जाऊ द्या. तुमच्या सध्याच्या परिस्थितीचे रिपोर्ट आले पाहिजे. सध्याच्या परिस्थितीचे. मग 2024चा रिपोर्ट पाठवणाऱ्यांनी बघा तुम्ही काय पाठवलं. काय पाठवायची गरज होती का? माझ्या डोळ्यात धूळ फेकायची होती का तुम्हाला? का तर तुम्हालाच माहिती नव्हतं हे 2024चे, 2025चे, नोव्हेंबरचे. का असं वागता तुम्ही? मग पैसे घेणारे लोकं बरे असं 90% तरी मी आले. जर खरंच योग्य व्यक्तींना जर दिलं गेलं पाहिजे ना, 50,000 हजार 40,000 फी लावणारे योग्य आहेत. 90% आम्ही कन्क्लुजनला आले. घ्या काही घोळ घाला. पैसे दिलेत ना करा, नका करू. अनुभवाची काही गरज नाहीये, कशाचीच काही गरज नाही. ₹40,000 तुम्ही पे केलेत. पण तसलं काम नकोय ना. म्हणून हे सगळं करावं लागतं. आटापिटा. तर तुमचे सध्याच्या परिस्थितीचे रिपोर्ट आले पाहिजे तरच जॉइन करून घेणार आहे. मग काय गरज होती जुने पुराणे रिपोर्ट पोस्ट करून? जॉइन करून घ्या, जॉइन करून घ्या. इथं काय भीक मागता का तुम्ही? काय गरज आहे असं म्हणण्याची? दुसरं साधं आहे, की मोफत आहे, पण जो आजार आहे त्या संबंधित टेस्ट रिझल्ट त्वरित काढून घ्या. काहींनी खूप शहाणपणा केला. मला कुठलाही आजारपण नाही. त्यातलं काहींचं खरं आहे. काहींचं सगळं खोटं आहे. म्हणून मोकळे झाले. मला कुठलाही आजार नाही. मी कुठल्याही गोळ्या घेतल्या. आता मला माहिती नाही का, इतर वेळेला काय सांगतात ते? तेही जाऊ द्यात. मला उलट ते छान वाटली ती लोकं, की मला टेस्टला पैसे घालवायचे नाहीत. मला टेस्ट रिपोर्ट देता येत नाही. सुंदर हुशारीपणा तरी केला, की मला आजारच नाही म्हणून मोकळे झाले. आणि मला कुठला त्रास नाही, मला कुठल्या गोळ्या नाही. ठीक आहे. मग कशाला येतं चक्र देण्याला? करूच नका ना. अभ्यास वर्ग आहे ना तो. जे फिट अँड फाईन नाही त्यांना काय गरज आहे? मोफत आहे. त्यासंबंधी टेस्ट रिझल्ट त्वरित काढून घ्या व माझ्याकडे पाठवा. म्हणजे रिझल्ट काढायला पण ठीक आहे, मी एक अर्जन्सीमध्ये सांगितलं म्हणून तर मी डेट वाढवत गेले. अचानक जे आलं वरून येतं, काय होतं त्यावेळेला एक राईड होऊन जाते मी. माझं बघितलं पण नाही आपल्याच्याने होणार आहे, नाही होणार आहे. मग नंतर डिक्लेअर केल्यावर कोऑर्डिनेटरला विचारलं, "तुम्ही घ्याल का?" तर ते बिचारे नेहमीच पुढे येतात. आजार मोठा असेल तर बघा हां, आजार मोठा असेल तर मागील महिन्यातील रिपोर्ट चालेल. आजार मोठा असेल तर मागील महिन्यातला म्हणजे मेचा चालेल. त्यातल्या त्यात एप्रिलचा चालेल म्हणून मोकळं व्हा. हे लिहिलंय मी. पण तसे आधी ते पर्सनल मेसेज पाठवून विचारून घ्यावे. एकीने सुद्धा विचारलेलं नाही, की "मॅडम मला हा आजार आहे. माझा एप्रिलचा आहे, मेचा आहे चालेल का?" अजिबात नाही. 2024चे पाठवणारे, 2025चे पाठवणारे बघून घ्या. तुम्ही वाचत सुद्धा नाहीये. इतकं काही अवघड आहे का हे समजायला? तुम्हाला तुमच्या परिस्थितीत काय फरक पडला आहे, याचा व्हिडिओ अनुभव द्यावा लागेल. हे कंपल्शन मी केलेलं आहे. कारण काही लोकांना अनुभव सांगा म्हटल्यावर मग नाही सांगत. काही लोकं तर बेदर पिरॅमिडला आले आणि व्हिडिओ दिसल्यावर हुज्जत घालून सोडून गेले ग्रुप. ते पहिल्यांदा व्हिडिओ काढा आमचे. झालं व्हिडिओ काढायला लावले, फोटो काढायला लावले. माझा फोटो कुठं नाही पाहिजे, माझा व्हिडिओ कुठं नाही पाहिजे आणि ग्रुप सोडून गेले. एवढं काही असतं लाज वाटण्याजोगं पिरॅमिडला आलेलं? इतकं काही लाजिरवाणं काम आहे का ते तुम्ही पिरॅमिडला येता म्हणून तुमच्या कोणी बघू नये? ती लोकं आयुष्यात पुढे जाणार नाही. अजिबात जाणार नाही लक्षात घ्या. पिरॅमिडला आलेलं जर तुम्हाला लाज वाटत असेल, व्हिडिओ काढा, हे काढा. तिथे काही नावं होती काय सगळ्यांची? ह्याचं नाव हे, त्याचं नाव ते. म्हणून आता हे सगळं अंडरटेकिंगच घ्यायचं. मान्य असेल तर तुम्ही यायचंय चक्रा ध्यानाला. तुमचे व्हिडिओ रिझल्टचे तुम्हाला द्यावे लागणार. ते YouTubeवर येणार. आपल्या YouTubeवर व्ह्यूज जास्त नाहीयेत. आपण त्याच्या मागे धावत नाहीये. पण हे तुम्हाला करावं लागेल. कारण माझं इंटेन्शनच असं आहे, की खरोखर 42 दिवसाच्या ध्यानाने काय-काय होतंय बघायचंय. जे म्हटलं जातं, ते आपण अनुभव घेऊन प्रूव्ह करायचं आहे. हाच इंटेन्शन या चक्रा ध्यानाचा आहे.
त्यामुळे ते करावं लागेल. जर झाले रिझल्ट चांगले आले, आपल्याजवळ टेस्ट रिपोर्ट आले, तर एक जगाला एक उदाहरणं होतील. ज्यांचं सायंटिफिक माइंड आहे, जे मानत नाहीत, त्यांना रिझल्ट्स आणि ध्यानाचा प्रसार होईल. तुमच्या हातून ते चांगलं कार्य अधिक मासानिमित्त आपण हे प्लॅन केले, इंटेन्शन रोवले आणि तुमच्या हस्ते ते काम होणार आहे. जी दुनिया येणार आहे ना मागून ध्यानाला, ध्यान युग सुरू झाले. त्या ध्यान युगात आहुती आपण घालतोय लक्षात घाला. सकाळी उठून तुम्ही आहुती घालताय. टेस्ट रिपोर्ट खर्च करून तुम्ही आहुती घालताय. संकल्प सिन्सिअरली करून तुम्ही आहुती घालणार. तुमच्या रिझल्ट वरनं कित्येकांना प्रूफ मिळेल. नुसतं सांगणारं वेगळं, विथ प्रूफ वेगळं. काही चांगल्या डॉक्टरांना सुद्धा आणि बरंच आपण डॉक्टरांचा कार्यक्रम मध्ये घेतलं तर त्याच्यातून बरेच आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डॉक्टर वापरायला लागले हे टेक्निक आपलं. ह्या गोष्टी व्हायच्यात ब्रह्मांडात. म्हणून त्या ब्रह्मांडीय ऊर्जेनी काही प्लॅन केलं असेल. म्हणून अनुभव द्यावा लागेल. तेथे आजार सांगायचा नसल्यास चालू शकेल. माझं काही असं म्हणणंच नसतं आपला आजार सांगा, आपलं नाव सांगा. तुम्हाला मी नेहमीच सांगितले, नाव सांगायचं असेल तर सांगायचं. इव्हन अनुभव जे लिहितो साधे, तिथे तुम्ही नावाला डॅश मारू शकता. असं काही नाहीये. तिथे काही सगळ्यांनी नावं लिहिलीच पाहिजेत अनुभवात असं काही नसतं. तिथे सुद्धा ओंकार ध्यानाला दरवेळेला सांगायला लागतं, "हे लिहा रे, लिहा रे." मग ते सुलक्षणा मॅडमना मागं लागून दरवेळेला तेच. तुम्ही ओंकार दर महिन्याला करता, तर तुम्हाला एवढं सुद्धा 5 मिनिटं घालवत नाही. आपले एका ओंकाराचा वेळ वाढला का? आपले 1 मिनिटात होणारे ओंकार वाढले का? मला खरं आश्चर्य वाटतं. मग जर हे तुम्ही बघितलं नाही, तर त्या ऊर्जा काम करायलाच कशा येणार? आपलं फिलॉसॉफी अशी आहे, आपण बघतो, एनर्जी गोज वेअर फोकस गोज. माझा फोकस माझ्या ओंकाराचा वेळ वाढलाय का नाहीये? एनर्जी येईल की नाही वाढवायला? मग संकल्प लिहिला. आज माझ्या एका ओंकाराला 15 सेकंद लागतायत. या महिना अखेरीस 18 सेकंद माझा एक ओंकार होत आहे. हे लिहिलं तर होणार आहे का नाही? पण एवढा सुद्धा तुम्हाला कंटाळा येतो आणि मग म्हणायचं, "तुमचं लिखाण आम्हाला जमत नाही, तुमचा अभ्यास आम्हाला जमत नाही." किती अवघड असतो नाही का एका महिन्यात, एका आठवड्याला लिहायला सांगितले, पण एका महिन्यात सुद्धा एवढं लिहायचं नसतं. पण ओंकाराला ₹500 घालून यायचं असतं. का तर झोप छान येते. तेवढ्या झोपेच्या पलीकडे पुढे जायचंच नाही. हा ओंकार हा संपूर्ण समुद्र आहे समुद्र. एवढं त्याचं आहे ना, ते कधी जायचं? एक लेयर खाली कधी जायचं? ते आम्हाला झोप येते बस झालं. असं आहे. तर ते आजार सांगायचा नसेल तर चालू शकते. हे काही कंपल्शन नाही आजार सांगायचं, नाव सांगायचं. तुम्ही जनरल भाषेत बोलू शकता. पण काय फरक पडला ते सांगणं. उदाहरणार्थ 50 मिलीग्रॅमची गोळी होती, आता 25 झाली एवढं सुद्धा आहे. आजार किती वर्ष होता? हे महत्वाचं आहे सांगणं. त्यासाठी तुम्ही काय केलं हे नेहमी सांगणं गरजेचं आहे. हृदय ध्यान केलं का? काय केलं का? काही जण काय करतात, त्या ह्याच्यावर जनरलच लिहीत बसतात. तो काय ग्रुप तुमच्या स्वप्नांचा नाहीये. तुम्हाला काही प्राप्त झालं त्याचं नाहीये. तो आयुष्याबद्दलचं शास्त्र. त्यातलं टेक्निक केलं तर त्या ग्रुपवर लिहायचंय. भले दुसऱ्यांचा संकल्प तुम्ही तुमचा हृदय ध्यान संकल्प लिहून केला तर लिहायचे. जनरल लिहिण्यामध्ये काही अर्थ नाहीये. तसं इथे तुम्ही काय केलं, किती दिवस चक्रध्यान केलं हे सांगणं गरजेचं आहे. नाहीतर काय उपयोग आहे? काही लोकं उगवणार कधीतरी एकदा दोनदा आणि म्हणणार आम्हाला नाही रिझल्ट आले, त्यांना आले. असं होऊ नये ना. तुम्ही किती दिवस केलं ते म्हणणं गरजेचं आहे. आता बघा त्याच्या खाली लिहिलं होतं थायरॉइड 1 महिन्यापूर्वीचा चालेल. म्हणजे थायरॉइडला 1 महिन्याचा रिझल्ट चालेल म्हटलं. कारण शक्यतो 3 महिन्यांनी करतात तो. मग खूप आधीचं कसं चालेल? आणि 3 महिन्यातच तो बदलतो. लगेच 1 महिन्यात रिझल्ट दिसणार नाहीये. पण तो क्युम्युलेटिव्ह इफेक्ट होत राहतो ना. भलं तुम्ही 42 दिवस चक्रध्यान केलं म्हणजे 1.5 महिना झाला जवळ तो. मग 3 महिन्यांनी जरी थायरॉइड केलं तर बदल जाणवणारच आहे तुम्हाला. मग थायरॉइडचा 1 महिन्याचा, डायबिटीजचा 1 आठवड्यापूर्वीचा चालेल आणि बीपी आत्ता बघून घ्यायचा आहे. आणि बीपी घरात नसेल तर डॉक्टर ₹10 देतात ना बीपी बघून. पण आपल्याला पडायचंच नाहीये घराबाहेर, काही करायचंच नाहीये. बीपी नाहीये म्हणून काय उपयोग आहे? बघा ना बीपी. कधी कमी होतो, कधी जास्त होतो हे जरा अनुभव ना. साधं तिथल्या तिथे एकदा बघितल्यावर बघा आणि दुसरे निगेटिव्ह विचार आणून दुसऱ्यांदा घ्या म्हणावं आणि बघा रिझल्ट.
तिथं साक्ष बघता येतो माझ्या विचारांचा बीपीवर काय परिणाम होतो. पॉझिटिव्ह सुरुवातीला निगेटिव्ह विचार ठेवून बघा. मग जास्त आलं काय आलं तर डॉक्टर स्वतःच चेक करतात. मग छान पॉझिटिव्ह रिलॅक्स रिलॅक्स करा. आय एम ओके, आय एम ओके, आय एम ओके. मी खूप पॉझिटिव्ह आहे खूप. परत बीपी बघा किती फरक पडतो, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. असं जर केलं तर तुमचा विचारांवर ताबा आपोआप येणार आहे. मग बीपी आता बघून घ्या. घरात असल्यास आठवड्यातून एकदा लिहून ठेवायचं आहे. आता तुम्ही ध्यान करायच्या आधी ज्यांना बीपी नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा आहे. असेल बीपीचं बघायचं तर बघून ठेवा ना, ध्यानाच्या आधी ध्यान झाल्यावर. काही हरकत नाही. आता याच्या गोळ्या चालू आहेत. आता ज्यांच्या गोळ्या चालू आहेत, यांच्या झालंय, पण ज्यांच्या गोळ्या चालू आहेत त्यांचे टेस्ट रिपोर्ट व वरील निरीक्षणे दोन्ही माझ्याकडे आले पाहिजेत. मग आता याच्यात निरीक्षण काय लिहायची होती? लिहिलंय का नाही तिथे? काय आहेत निरीक्षण? ज्यांच्या गोळ्या चालू आहेत. ज्यांच्या गोळ्या चालू आहेत. काय लिहिले? ज्यांना कुठलाही आजार नाही, गोळ्या चालू नाही, त्यांनी फक्त टेस्ट रिझल्ट न पाठवता बघा हा, म्हणजे आतापर्यंत हे न पाठवलेले किती लोक आहेत, किती लोक आहेत. नुसते टेस्ट रिपोर्ट थोबाडावर माझ्या मारले. मला फार चिडचिड झाली यामुळं. खूप. कारण 10-10 वेळा मी त्यांना 3-3, 4-4दा म्हटलो, अहो मेसेज नीट वाचा, अहो सगळं पाठवा तुम्ही. त्यांनी ना मला अडचण सांगितलीये, ना मला काही पाठवलंय. ज्यांना कुठलाही आजार नाही, गोळ्या चालू नाही, त्यांनी फक्त टेस्ट रिझल्ट न पाठवता वजन, दंड, पोट, कंबर, मांड्या यांचे घे. मग म्हणायचं टेप नाहीये, वजन काटा नाहीये, ते पण नाही. 2 दिवसांनी पाठवते, ते पण नाही. ज्यांच्या गोळ्या चालू आहे, त्यांचे टेस्ट रिपोर्ट व वरील निरीक्षणे दोन्ही माझ्याकडे आले पाहिजे. आता काय झालं सांगा, ह्याच्यात न समजण्यासारखं काय होतं? मी प्रश्न विचारले कोऑर्डिनेटर ग्रुपवर. माझ्या कम्युनिकेशनमध्ये काय प्रॉब्लेम असतात तुम्ही मला सांगा, की जे लोकांना समजत नाही. 5% लोकांना फक्त समजतात. 95% लोकांना समजतच नाही. तर ते काय चूक आहे या मेसेजमध्ये? मला जर सांगितलं तर मी इम्प्रूव्ह होते. हे सारखं माझं तुम्ही मला असा त्रास दिला ना, की मी लगेच कोऑर्डिनेटर ग्रुपवर माझ्या मेसेजमधलं काय म्हणजे साशंकता निर्माण करणार आहे, न समजणार आहे मला सांगा. मी सुधारते. लगेच दुसरा मेसेज टाकते. पण ते पण कोणी काम करत नाही. मग काय करावं? अमृता मॅडम तुम्ही जरा सांगा मला. हे कोऑर्डिनेटर तर मला काही सांगत नाहीत. कसं बोल्डनेस पाहिजे सांगायला सुद्धा. त्या नवीन मॅडम आहेत त्यांनी लगेच यांना बोलून मोकळ्या झाल्या. रुपाली पाठक मॅडमना. तुम्ही असं वाचायला हवं होतं. मला चांगलं वाटलं. तुम्हाला तिथे मेसेज बघून असं वाटलं असेल, त्यांना पिळलं मी. पण खरं मला खूप छान वाटलं, की येस, एक तरी आहे. एक तरी आहे. कारण USA मध्ये आम्हाला शिकवलं, फीडबॅक कधीही फक्त चांगला देऊ नये. फीडबॅक फक्त कधीही फीडबॅक कधीही फक्त चांगला देऊ नये. निगेटिव्ह तर देणारे बरेच असतात हो. पण पॉझिटिव्ह देणारे फक्त पॉझिटिव्हच लिहित असतात. तर ते पॉझिटिव्ह लिहिताना थोडंसं इम्प्रुव्हमेंटचा जो माणूस लिहितो, त्याच्यात गट्स असतात. आणि त्या मॅडम नवीन आहेत त्यांच्यात ते गट्स आहेत. पण राग आला त्यांचा सुद्धा, की आत्ता नाही जोडल्या तर लगेच बोलून मोकळ्या झाल्या. हे जुन्या व्यक्तींनी केलं असतं ना, खूप कौतुक झालं असतं त्यांचं ग्रुपवर. जुन्या लोकांनी जर हे केलं असतं तर. कारण असं पाहिजे. त्याशिवाय आपली इम्प्रूव्हमेंट होत नाही. निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात. तर त्या मॅडमना म्हणून मग मी म्हटलं, की तुम्ही घेऊन दाखवा. मग कसं अंगावर आल्यावर मी नाही घेत, मी पुढे घेईन, मी नंतर घेईल. बोलायला किती सोपं जातं मग. मग त्या नवीन लगेच हो म्हटल्या, घ्या म्हटल्यावर घ्या म्हटलं. सोमवारपासून घ्या म्हटल्यावर लगेच हो. तिथेही कुठे ऍडजस्टमेंट आली नाही, काही नाही. हे बघायचं. ठीक आहे, नवीन होत्या.
पण तुमच्या जुन्या लोकांना सांगते, असं झालं पाहिजे. तसं अमृता मॅडम तुम्ही सांगा हो, कन्फ्युजन करणारं काय आहे त्या मेसेजमध्ये? या लोकांनी मला फक्त टेस्ट रिपोर्ट पाठवले. कोणी फक्त निरीक्षणं पाठवली. त्याच्या खाली म्हटलं नाही, मला गोळ्या चालू नाहीत, माझे टेस्ट रिपोर्ट नाही, मला आजार नाही. आहात का तुम्ही अमृता मॅडम? नाही तर हो कोण? हो आहे. हं, हं. मला वाटतं मॅडम ते मेसेज वाचल्यानंतर त्यात पॉईंट वाईज ज्या गोष्टी आहेत ना, तर एखादीच गोष्ट लक्षात घेतली जाते आणि पुढचं मग पुन्हा वाचलं पाहिजे, अजून काय करायला पाहिजे हे कदाचित होत नाही आहे. त्यामुळं राहत असावं की ते मान्य आहे की मॅडम. हां, पण मी पण त्यांना म्हणतीये ना, मी 100 मेसेज दाखवते तुम्हाला 100. हो, मी त्यांना म्हणतीये की पाठवा. मेसेज नीट वाचा. बरं मेसेजही 10-15 आले नाहीत नेहमीसारखे. एकच मेसेज येतो. हं, मेसेज नीट वाचा आणि सर्व पाठवा. त्यांना एकच हवं असतं. काय राहिलंय ते मॅडमनी सांगितलं पाहिजे. हं. आयतं हवं असतं, आयतं. मग फोन करू का? फोन करू का? ॲक्च्युली फोन ते करू का? वाचनाचे पेशन्स जे असतात ना, म्हणजे पूर्वी आता आपण रिसर्च वगैरे करतो, तर आपल्याला वाचायलाच लागतं आपला थिसिस म्हणा किंवा पेपर 10-10, 15-15 वेळा आपला पण. पण आत्ता ज्यांना ती सवय नाही आहे ना, त्यांना ते एकच गोष्ट परत-परत वाचणं म्हणा किंवा आहे ते पण पूर्ण वाचणं होत नाही. म्हणजे आता माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये असं आहे, की एक खूप मोठा मेसेज असेल ना, वाचतच नाही. ते डायरेक्ट लिहितात, की ह्याचं काय कोणतरी सांगा, झालं. कारण हां. वाचायचे पेशन्स नाही आहेत फोन तेवढे. करायचं आणि विचारायचं ते काय हां, करायचं, ते काय हां, करायचं. हां. पण घाई असेल, आपल्याला जर क्विक काही हवं असेल, तर आपण म्हणतो. ते बरोबर बरोबर. आहे. इथे हां. या लोकांना आहे ना, सगळ्यांना हे ऐकतं पण 100% अलवेज हवं असतं. हं. की मॅडमनी मला सांगावं, मी ते करेल. आणि म्हणताय, तुम्ही सांगाल ते सगळं करतो. तुम्ही सांगा ना, करतो ना सगळं. आणि मला सांगायचं नसतं. मला ते मेसेज वाचूनच तुम्ही, कारण मी एवढं घालवलंय ना वेळ लिहून तिथे. मग तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायची, अवेअरनेस वाढवायचा आहे. तुम्हाला ते मेसेजमध्ये चेतना तुमची तिथे कळलं पाहिजे ना. म्हणून मला ते लावायचं असतं तुम्हाला योग्य दिशेला. वाचा. पण नाही होत. मॅडम तीनदा-तीनदा एकेका व्यक्तीला मी सांगितलंय, मेसेज नीट वाचा, पूर्ण करा. हो, मेसेज नीट ग्रुपवर वाचा, टाकलंय तुम्ही. पण हं. तरी नाही. नाही ग्रुपवर नाही, इंडिव्हिज्युअल चाललंय. ठीक बऱ्याच आहे. लोकांचं हं. इंडिव्हिज्युअल चाललंय. ओके. तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. ते समजलं मला. पण हं. मला माझ्यातलं काही इम्प्रूव्हमेंट हवी आहे का? ते मला सांगा तुम्ही कोणी. नाही, इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय मॅडम करा. कसं आहे ना, की हां. आपलं कसं होतं, की परफेक्ट करायचं सवय आपणही करतो आणि समोरच्यानी करू दे, कारण ते आपल्याला जसा फायदा झालेला आपण बघितलाय, तसं समोरच्याला व्हावा असं आपल्याला आतून वाटत असतं. पण बऱ्याच जण समोरच्या म्हणजे आता सोल लेव्हलचंच बोलेन मी, की त्यांची कॉन्शियसनेस आहे ना, की आपण कितीही मारून मुटकून जरी किती कुठल्याही शब्दात बोला, पण त्यांना तो नाहीच बदल करायचा आहे ना, तर उपयोगच नाही आहे. मग आपणच आपल्यात बदल हा करायला लागेल, की हां, एक दोनदा त्यात जसं तुम्ही निरीक्षण करताच प्रत्येकाबद्दल, की ठराविक तुम्ही नेहमी म्हणता, की ठराविक व्यक्तीच असा त्रास देतात. करणारे व्यवस्थित करतात. करेक्ट, हां, करेक्ट, करेक्ट. तर हे निरीक्षण सोडून केलं. गेलेले लोकच येऊन मला असे करतात. कारण हं, माझंही त्यात लर्निंग आहे आणि मला कीव येते त्यांच्या बॅकग्राऊंड माहिती असल्यामुळं. त्यामुळे हां, मी मला असं वाटतं नाही आता शेवटची संधी देऊन बघू. असं एक वन्स मोर हां. असं होतं. पण आता अमृता मॅडम म्हटल्या ना, तो बदल मी माझ्यात करणार आहे. मी नाही घेऊ शकणार सगळ्यांना. खरंच मला माफ करा. कारण काय आहे ना, माझा सुद्धा पेशन्स आहे ना, मला सुद्धा लिमिटेशन आहे. मी एक बाईच आहे ना. तुम्ही 1-2 व्यक्तींना कोऑर्डिनेशन करायचं म्हटलं तर तुम्हाला झेपत नाही. मी एकटी बाई एवढ्या सगळ्यांना कोऑर्डिनेट करतीये. मी नाही घेऊन जाऊ शकत सगळ्यांना, सगळ्या कार्यक्रमसाठी. मी तुम्हाला सांगितलंय. आणि चक्राध्यान एवढं जर आहे चांगलं, तर तुम्ही थोडेसे कष्ट घेतले पाहिजे आणि तुम्ही मग सगळ्याच ग्रुपची ऊर्जा खाली करणार आहात. हे काय आत्ताच आहे का? तुम्ही ते ध्यान करताना सुद्धा हे करणारच आहात. पण मी कसा विचार करते, मूलाधार होऊन जाऊ देत यांचं. यांचं मूलाधार होऊन जाऊ दे. शनिवार, रविवार गळतीलच आहे. शनिवार, रविवार यांच्याच्यानी काय होणारच नाहीये, मी कट करणारच आहे. असं एक मला वाटतं, की जाऊ दे. मूलाधाराने पुष्कळ काही फरक पडू शकतो. 8 दिवस, 5 दिवस केलं तर पुढच्या याला गळणारच आहे. असं करून एक संधी द्यावी असं वाटतं. म्हणून तर मग म्हटलं मीटिंग घेऊ आता. ज्यांना करायचंय करतील, नाही तर नाही. व काय एका रात्रीतनं होऊ शकतं. टेप पण 4 घरं फिरली तर टेप मिळतं. नाही तेव्हा आपण नाही का फिरत. तर ठीक आहे. धन्यवाद. अमृता मॅडम धन्यवाद. कोऑर्डिनेटरपैकी कोणाला बोलायचंय का? कोऑर्डिनेटरला स्वतः सांगत बसावं लागतं. कोऑर्डिनेटरपैकी कित्येकांना मला सांगावं लागलं. नीट वाचा मेसेज. ठीक आहे, चला. आता
हे सगळं पूर्तता करा. हा भाग झालाय. आता दुसरं महत्वाचं मला सांगायचं की चक्रादान यावेळेचा थोडा वेगळा असणार आहे. नेहमीच्या पद्धतीने असेलच असं नाही. तर पहिला दिवस उद्याचा मी सगळं ते तुम्ही डायरी घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला रूट चक्र शिकायचा पण आहे. कारण डायरेक्ट आपण ध्यान घेतो, मग तुम्हाला त्याच्या मुद्रा माहिती नसतात, रंग माहिती नसतात, अजून काय-काय तो कशा-कशावर प्रभाव करतो ते माहिती नसतं. हे पण तुम्ही लिहून ठेवा. त्याप्रमाणे पण संकल्प करा. म्हणजे पहिला दिवस आपण थोडंसं ते सगळ्या स्लाईड बघून, तुम्ही लिहून मग ध्यान करणार आहोत. पण मधून-मधून या चक्रांचं वेगळे-वेगळे टेक्निक सुद्धा मी घेणार आहेत. मधून-मधून. जर मला काही वाटलं, आता तुमचे सगळे टेस्ट रिपोर्ट्स मी घेतलेले आहेत. तर उदाहरणार्थ कोणाला जर काही असेल, खास काही समस्या असेल, की जी रूट चक्रा रिलेटेड आहे आणि म्हणजे एकच रोग जो आहे, आजार आहे, तो एका चक्रा रिलेटेड नसतो. त्याला दुसरं चक्र सुद्धा जिम्मेदार असतं. तर हे पण मी सांगणार आहे. म्हणजे स्पेशल मी नावं घेणार नाही त्यावेळेला. पण त्या व्यक्तींनी जाणून घ्यायचं, की ही सूचना आपल्याला आलेली आहे. कारण आता बरचसं माझं लर्निंग झालंय. मी हे घेतलेले प्राणिक हिलिंग ॲडव्हान्स शिकले, बेसिक शिकले. मी फ्लॉवर रेमेडी शिकले. फ्लॉवर रेमेडीचं तर काही मी लगेच रेमेडी सांगणार नाहीये. पण आपल्याला आता त्या फ्लॉवर रेमेडीकडे जायचंय. आपल्या मनाचे पॅटर्न काय आहेत? आपल्याला आयुष्यभर कुठल्या चिंता सतवल्यात? आपल्याला कुठल्या मानसिकतेने त्रास दिला? हे आपल्याला क्लीन्स करून घ्यायचं. त्याला आपण फ्लॉवर रेमेडी वापरणार आहोत. त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमच्या मनाचे पॅटर्न्स कळले पाहिजेत. समजा भीती, तर भीती माझी कुठल्या प्रकारची आहे? 6 प्रकारच्या भीती आहेत. मग माझी भीती कुठल्या प्रकारची आहे ते जर कळलं नाही, तर मी माझी फ्लॉवर रेमेडी कशी सुरुवात करू? मी कोर्स घेणार आहे, तो काही शिकवण्यासाठी घेणार नाहीये, तुमचा धंदा चालावा म्हणून घेणार नाही. मी इंडिव्हिज्युअल तुम्हाला कुठली रेमेडी गरजेची आहे त्यासाठी कोर्स थोडासा छोटासा शॉर्ट वेगळ्या पद्धतीने घेणार आहे. याच्यात समजा भीती मी डिस्कस करत राहिले, तर तुमची भीती कुठल्या प्रकारची आहे तुम्हाला कळलं पाहिजे. ज्या काही मी सांगेल त्यावेळेला. मग त्यावेळेला लगेच रेमेडीचं नाव आलं तर तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे. मग अशा तुमच्या रेमेडी एक 5 ते 7 तुम्ही काढल्या, तर ती महिनाभर कशी घ्यायची, काय घ्यायची तुमचं तुम्ही आणा. तुम्हाला नंबर दिले जाईल. तुम्ही घेऊ शकता. असं ते होणार आहे. आता भीती हे स्वादिष्टानाशी रिलेटेड आहे. मूलाधाराशी पण काही रिलेटेड आहे. असुरक्षितता असणे, जीवनाबद्दल किंवा कशाबद्दल. मग हे चक्राशी पण रिलेटेड आहे. मग आपण सुद्धा हे चक्रातनं बघणार आहे. तर त्यावेळेला मी बोलूनही जाईल, की या प्रकारची भीती या चक्राशी रिलेटेड आहे. तर तुम्हाला जेव्हा वाटेल, की अरे आपली भीती आहे, तर ती तुम्ही लिहीत चला. कारण पुढच्या कोर्सला तुम्हाला त्याच वेळेला तुम्ही पिकअप करणार आहात, की मला हे सगळं काम करायचंय फ्लॉवर रेमेडी घेऊन. आपण म्हणतो स्वभावाला औषध नाही, पण हे फ्लॉवर रेमेडी स्वभावाला औषध आहे. आणि या फ्लॉवर रेमेडीने आपला स्वभाव बदलू शकतो. स्वभाव बदलू शकतो. आणि आपण जे काही आयुष्यभर आपल्या चक्रांमध्ये साठवलं, हे सगळं चक्रांमध्येच साठवलं जातं. ते सुद्धा त्या चक्रातनं या रेमेडीतनं काढून टाकतो. आणि त्याला काही पैसे जास्त लागत नाही. कमी पैसे वेळेचं ते रेमेडीज आहे. आणि त्याचे साइड इफेक्ट्सही नाही असं म्हटलेलं आहे. तर तुम्ही ते करू शकता महिनाभर ट्राय. कारण मला मी घेतलं एक 7-8 दिवसच घेतलं. मला अनुभव आला म्हणून मी तुम्हाला सांगायचं ठरवलं. माझ्याजवळ ते तसंच पडलंय. मी घेतही नाहीये. पण अनुभव आला आणि येस आहे काहीतरी याच्यात म्हणून. मग तसं प्राणिक हिलिंग झालं, फ्लॉवर रेमेडी झालं. आता मी हे शिकतीये काय म्हणायचं त्याला सुजोग शिकायला लागलीये. मग त्या सुजोगचं सुद्धा मला आता काही वाटलं तर मी त्या व्यक्तींना लगेच सांगणार आहे कलर तुम्ही कुठे लावा. सुजोग पद्धतीच्या ट्रीटमेंट तुम्हाला सांगणार आहे. म्हणून ते टेस्ट रिपोर्ट्स मागितलेत. मग ते काय फक्त चक्रा ध्यानाने तुम्हाला क्युअर करायचं असं नाही. तुम्ही जर छान इफोर्ट्स घेतले तुमच्यावर, तर तुम्हाला ते पण दिली जाणार आहे. आणि सुजोग तर केवढं सुंदर आहे तुम्हाला सांगते. फार इफेक्टिव्ह वाटलं. म्हणजे आता बघा 5 दिवस झाले आणि 5 दिवसात जेवढं-जेवढं लोकांनी सांगितलं हे होतंय, ते होतंय, दुखतंय. जनरली जास्त दुखण्यावर आहे. त्या क्षणी त्यांचं थांबलं. आणि पंचतत्व म्हणजे कलर लावतो. सुजोगमध्ये पण काही कलर आहेत. मग हे करायचे आपल्याला म्हणून ते टेस्ट रिपोर्ट काढा, काढा, काढा. भलं आता चक्रा ध्यानात झालं नाही भलं. तर ॲज अ काउन्सिलर तुम्हाला मी करतच असते काउन्सिलिंग. आज नाही उद्या करणारच आहे. आता कालपासून तर दोघी-तिघींना देऊन झाली माझी ही सुजोग पद्धती.
इथे शिकले की लगेच मेसेज पाठवून हे करून बघा. मग हे पुढं उपयोग होईल आता नाही झालं तर. असंही होईल. पण मग हे आहे. आता बघा फ्लॉवर रेमेडी झालं, सुजोग झालं, आता 12 परत सुरू झालंय क्लास. 12 सुंदर समजण्यासारखं आहे. पण तिथे काही मी म्हणजे लगेचच तुम्हाला रिझल्ट्स येणार नाही इतकं दणादण. फ्लॉवर रेमेडी सारखा म्हणा. सुजोग तर लगेच त्याच क्षणाला रिझल्ट्स येतो, दुखत असेल तर. मग हे सगळं आपल्याला करायचंय. त्यामुळे तुम्ही संकल्प लिहून ठेवा. तर संकल्पामध्ये आरोग्य एक कॉर्नर घ्या. आता हे जे नक्षत्र आहे त्याची मीटिंग आजच झाली आता 4 ते 5. त्यांना मी सांगितलंय फोकस कशा-कशावर द्यायचा, व्यक्तिमत्व, मानसिक आपले गुण, अवगुण त्या नक्षत्रांचे आणि आपले आजार. भलं मला आज आजार नाहीये, पण पुढं दाखवतात ना आजार, नक्षत्र. मग प्रिपेअर राहायला काय हरकत आहे? आपले ते सोल प्रोग्राम आहेत. आजार आपले मित्र-मैत्रिणी आहेत. आपले सोल प्रोग्राम आहेत ते. मग त्या नक्षत्रावरून हे पण सांगा त्यांना म्हटलं. मग काय गोष्टीवर फोकस द्यायचा आहे? मग हे आजार संभाव्य पुढचे जरी कळले तुम्हाला नक्षत्र कार्यक्रमातून, आता चक्रांचं सुद्धा तुम्ही कळलं, डोक्यात ठेवलं, लिहिलं, तर तुम्हाला त्या चक्रावर काम करणं कायमचं करायचंय लक्षात ठेवा. दीर्घकाळ करायचंय. कारण आत्ता जरी चक्र क्लीन झाला, बॅलन्स झाला, तर नेक्स्ट क्षणाला तो ढवळून निघतोय. त्याच्या ऊर्जा कमी होतायत. आपण साधं बाकड्यावर जरी बसलो ना, खुर्च्यांवर जरी, या खुर्चीत मी बसलीये, तर तुम्ही आलात आणि बसलात, तर या सगळ्या ज्या ऊर्जा मी सोडल्यात, त्या तुम्हाला बाधक ठरतात. एवढं आजूबाजूच्या ऊर्जा आपण खेचून घेत असतो. मग ग्रुपमध्ये तेच होतं. म्हणून मग या ऊर्जांची काळजी घेतली तर जास्त काही होणार आहे. तर यामध्ये हे जर ऊर्जेचं कळलं, पुढचं आजारांचं कळलं, चक्राचं काही लिहून ठेवलं, लिखाण केलं, तर पुढं सुद्धा तुम्हाला उपयोग होणार आहे संभाव्य आजारांसाठी सुद्धा. त्या चक्रावर फोकस करत राहायचं. त्या चक्राचं नेहमी ध्यान करायचं. बरं कलर थेरपी, कलर आपण वापरलेलेच आहेत. पण आता या सुजोगमधनं काही कलरच्या वेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स कळल्यात. कुठला कलर नक्की काय करतो? आता रेड आपण म्हणतो ऊर्जा देणारा आहे. पण काही वेळेला रेड ऊर्जा खेचून घेतो. ऊर्जा कमी करतो रेड. मग काही वेळेला निळा ऊर्जा कमी करतो. हे सुद्धा जास्त शिकलं झालेलं आहे आता. मग या वेळेला आपण जेव्हा कलर वापरू चक्राला, त्याला प्रॉपर रंग सांगणार आहे तुम्हाला. ज्यांना व्हिज्युअलायझेशन जमतं त्यांना जमेल. नाही जमेल त्यांना ठीक आहे. तर हे सगळं यावेळेला थोडंसं अजून काही चक्रामध्ये बदल असणार आहेत, त्या वेळेला लिहून ठेवायचे. म्हणून तुम्ही लिखाण काम करा उद्यापासून. आता माझ्याकडचं बोलणं झालंय. तुम्हाला काही शंका असतील तर विचारून घ्या. आणि काही लोकांना वाटलं डेट होऊन गेली आहे, तर डेट काही नाही, मी मंगळवारपर्यंत वाढवली आहे डेट. तुम्ही मंगळवारपर्यंत हे काम करू शकता. मी हे रेकॉर्डिंगही पोस्ट करणार आहे. तुम्ही जॉइन होऊ शकता मंगळवारपर्यंत. बुधवारचं करावं लागेल तुम्हाला. हां, बुधवारचं करावं लागेल. 3 तुमचे झाले पाहिजेत. बुधवार, गुरुवार, शुक्रवार झालं पाहिजे. हां, बोला. कोणाला बोलायचं असेल तर बोला. काही शंका असेल तर विचारा. नसेल तर माझी मीटिंग झालेली आहे. आणि ज्यांना मी म्हटलं होतं ना, तुमच्या बहिणींना फोन करा, त्यांनी मला आत्ता फोन करा. ओप्पो कोण आहे तुम्हाला कार्यक्रम अटेंड करता येणार नाही, मी रिमूव्ह करते आता. हे 4थी वेळ झाली ओप्पोची. रेडी मी चालत नसतं आपल्याकडे. नावं घाला. कोण आहे रेडी मी? नाव घालून बसा. मनीषा मॅडम, नंबर घाला. तुम्हाला घेतलंय मी, खूप दिवसांनी आलेला आहात तुम्ही. याचा अर्थ नंबर घालायचा नाही असं नाही. विजया कदम मॅडम नंबर घाला. सुनीता पवार मॅडम नंबर घ्या, घाला. रिपोर्ट 2-3 दिवसांनी चालतील. तुम्ही निरीक्षण पाठवा तवर. ज्यांच्या रिपोर्टला वेळ लागणार आहे ना, तुम्ही निरीक्षण पाठवा. मंगळवारपर्यंत तुम्ही पाठवू शकता. बुधवारचं तुम्हाला करावं लागेल. आणि निरीक्षण घ्या. नूतन मॅडम बोलायचंय काय? ठीक आहे. चला धन्यवाद सगळ्यांना.